पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती महोत्सवानिमित्त अहिल्यानगरच्या चौंडी येथे जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि नेते उपस्थित राहतील। या जयंती महोत्सवाची जयंती तयारी करण्यात आलेली आहे। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधींनी आपण पाहूयात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आज मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर चौंडी या ठिकाणी जोरदार तयारी ही उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तर तो तैनात करण्यात आलेला आहे, कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर मंत्री अतुल सावे, पंकजा मुंडे, जयकुमार गोरे, दत्तात्रय भरणे यांच्यासह दिग्गज नेते जे आहेत तर ते आज चौंडी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। थोड्याच वेळामध्ये राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते जे आहे तर या अहिल्याश्वर मंदिरामध्ये अभिषेक करून मुख्य जयंती कार्यक्रमाला जो आहे तर ते सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री जे आहेत तर ते 10 वाजता या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर मुख्य समारंभ जो आहे तर तो होणार आहे। एकूणच जर बघितलं तर काल मध्यरात्रीपासूनच चौंडी या ठिकाणी जय्यत पद्धतीनं जे आहे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जी आहे तर ती साजरी होते आहे। रात्री जर बघितलं तर ड्रोन शो, त्याचबरोबर फुलांची जी आहे, फटाक्यांची जी आहे आतिषबाजी या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि एकूणच जर बघितलं तर आता जोरदार तयारी खरं तर या ठिकाणी होते आहे आणि मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री जे आहेत थोड्याच वेळात चौंडी या ठिकाणी दाखल होणार आहेत। कॅमेरा पर्सन आयुबसह सुनील भोंगळे, ABP माझा, चौंडी, अहिल्यानगर। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 301वी जयंती आहे आणि या निमित्तानं अहिल्यानगरचे कला शिक्षक प्रमोद उबाळे यांनी हळकुंडावर अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा साकारली आहे। अतिशय सुबक अशी कलाकृती साकारत प्रमोद उबाळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केलंय। ही कलाकृती साकारण्यासाठी त्यांना जवळपास 2 तास लागले। बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक भागात आज सकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी बरसल्यात। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेनं पोळलेल्या नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। भंडाऱ्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। मागील काही दिवसांपासून भंडाऱ्याचं तापमान 45°C वर पोहोचल्यामुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला होता। मात्र काल भंडारा शहरासह ग्रामीण भागात आलेल्या या मान्सूनपूर्व पावसानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे। नवतपा सुरू असताना गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। जिल्ह्याचं तापमान 45°वर पोहोचलं असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळालाय। मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून कापणी झालेल्या धान पिकाचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यात काहीशी घट झाली आहे। अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात गारपीट झाली आहे। गारपिटीमुळे संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालंय। वरुड तालुक्यातल्या अनेक भागात काल मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे संत्रा आणि मोसंबी फळांचं मोठं नुकसान झालंय। काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। मळणी झाल्यानंतर धान आणि मका पीक त्याची गुणवत्ता सुधारावी यासाठी उन्हात वाळवण्यासाठी ठेवतात। राज्य महामार्गालगत वाळवण्यासाठी ठेवलेलं धान आणि मका पीक पूर्णपणे भिजल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। केंद्रात राज्यमंत्री दर्जाचं पद मिळवून देण्यासाठी आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्यात। भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची 50,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। केंद्रीय राज्यमंत्री पदासाठी 20,50,00,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती। आरोपींनी 42 महामंडळांची बनावट यादी आणि कागदपत्र दाखवून केंद्रीय राज्यमंत्री दर्जाच्या पदाचं आमिष दाखवलं होतं। पुण्यातल्या दारू दुर्घटनेनंतर सांगली पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरच्या कर्नाळ गावाच्या हद्दीतील गावठी दारूचा अड्डा पोलिसांनी नष्ट केलाय। 750 लिटर दारू आणि इतर साहित्य यावेळी नष्ट करण्यात आलंय। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी सुनेत्रा पवार अध्यक्ष असल्या तरी पार्थ पवारच पक्षाचे सर्व निर्णय घेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। पार्थ पवारांच्या पक्षातल्या वाढत्या हस्तक्षेपानं राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांमध्ये मोठी नाराजी असल्याचं सांगण्यात आलंय। केवळ एवढंच नाही तर निर्णय प्रक्रियेतून ज्येष्ठांना डावलल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि पार्थ पवारांना सुनेत्रांची मूकसंमती असल्याच्या चर्चेनं तर आमदार आणि नेते अस्वस्थ असल्याचे म्हटलं जात आहे। त्यातच पार्थ पवारांनी पक्षनिधीचं नेत्यांना टार्गेट देत
निधी न दिल्यास राजीनाम्याचा देखील इशारा दिला होता. यावरून राजकीय वातावरण तापलंय. एबीपी माझानं दाखवलेल्या या बातमीनंतर तत्काळ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि छगन भुजबळ समोर आले. त्यांनी या सर्व चर्चा निराधार असल्याचं सांगत निधी वाटपाच्या चर्चेत पार्थ पवार सहभागीच नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अशा पैच्या सूचना पार्थ पवार यांच्याकडून खासदार आहेत ते आमचे राज्यसभेचे, त्याच्या सूचना मंत्र्यांना किंवा आमदारांना देण्यात आल्या त्या हे पूर्णपणाने निराधार आहे, कल्पित आहे. याच्यामध्ये तथ्य बिलकुल त्या ठिकाणी नाही. तरुण नेतृत्व ज्यावेळेला पुढे येतं त्यावेळेला त्या नेतृत्वाच्या मनामध्ये एक वेगळ्या पैचा विचार निर्माण करण्याची भूमिका अशा पैच्या टीका टिप्पणीच्या माध्यमातून होत असते. पण आम्ही या सगळ्या गोष्टीला आत्मविश्वासाने सामोरं जाऊ, एकसंघपणाने सामोरं जाऊ आणि दादांच्या दुर्दैवी निधनानंतर सुद्धा ज्या कष्टाने ज्या नेटाने दादाने सगळं उभं केलेलं आहे हे पुढून शेवटच्या दृष्टिकोनातून वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणाने काम करणारच आहोत. तर मंत्री छगन भुजबळ यांनी या चर्चांवर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात. अजिबात काही खडाखडी कोणाचे काही माझे काही झाले नाही. तुम्ही चर्चेला सुद्धा भांडण म्हणत असाल खडाखडी तर बरोबर नाही. चर्चा म्हणजे काय खडाखडी नव्हे, चर्चा ही चर्चा असते. मी माझं मत मांडणार, ते त्याचं मत मांडणार, आणखी तिसरा कोण असेल तर त्याचं मत मांडणार. आणि माझ्याकडे पार्थ पवारांनी असली कुठलीही काही मागणी केलेली नाही आणि माझं आणि त्यांचं कधीही वादावादी झालेली नाही. वैयक्तिकरित्या सगळ्यांना सारखा निधी मिळेल ही चर्चा झाली. याच्यामध्ये पार्थ पवार यांनी अजिबात भाग घेतलेला नाही. किंवा मला असं वाटतं ते त्यावेळेला काय फोन आला म्हणून बाहेर गेले असतील, पण त्यांनी असा कुठलाही विषय त्या बैठकीमध्ये काढलेला नाही. आमदारांचा प्रश्न होता त्याला मी उत्तर दिलं. पवार साहेब होते, अजितदादा होते, अजितदादा त्यांना सहकार्य करत मदत करतच होते. आता त्या सुप्रियाताई करतात, काय लागलं तर त्यांना मदत करायची. सगळे अशा करतात ना, घरातले त्यांचे हे असतील, राजकारणातले लोक असतील किंवा मुलं असतील किंवा आणखी कोणी असतील, मुली असतील, ते मदत करतात ना पक्ष वगैरे जे नेट वगैरे चालवा म्हणून. प्रत्येक घरामध्ये आहे. आणि दिल्लीपासून आपण जरी बघितला तरी जे आहेत असे लोक जे आहेत, घरातले लोक जे आहेत की ज्यांना राजकारणामध्ये आहेत आणि जे खासदार आहेत, आमदार आहेत, हे अशा प्रकारचं जे आहे सहकार्य आपल्या वडिलांना, आपल्या आईला वगैरे करतात. त्याच्यामध्ये चूक काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.